हॅलो, नमस्ते. बघा, आपण हा ड्रेस अस्तरवाला आहे. बोटनेकमध्ये कॉलर लावायची याला, म्हणजे आपला हा कॉलरचा ड्रेस आहे. तर याला आपण अस्तर लावून घेतलेला आहे आधी, हे बघा. आणि याच्यावर आपण आता गळ्याचे माप टाकणार. तर बघा, आपलं हे वरचं शोल्डर आहे. वरचं शोल्डर आपण हे 7.5 घेणार. हे बघा, इथून आपण हे 7.5 वरनं शेंडलायचं. आणि गळा रुंदी 4 इंच आणि उंची बघा, उंची आपण त्याची 1 इंच घेतलेला आहे. आणि असा हा गोलाकार देऊन घ्यायचा. तर बघा, आपल्याला या समोरच्या भागाकडनं व्यवस्थित दिसत नसणार, तर आपण हे अस्तरच्या भागाकडून करू. बघा, 7.5 इंच आपलं हे शोल्डर आहे आणि गळा रुंदी 4 इंच, हे बघा. आणि 1 इंच गळ्याची उंची. हे आपला पाठीमागचा कॉलरचा गळा आहे. याचा गळा आपला 1 इंचाचा आहे. इथे आपल्याला कॉलर लावायची आहे. मागच्या साईडने बंद आहे आपला गळा. हा आपला पाठीमागचा भाग आहे. पुन्हा आपला हा समोरचा भाग आहे. याला आपण समोरून कमी गळा घेणार आहे, कारण समोर डिझाईन आहे. तर आपण याचा 4.5 इंचाचा गळा घेणार. हे बघा, आपली 4 इंच गळा रुंदी आहे आणि उंची आपली आली ही 4.5. तर हा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा आणि असा गोल आकार देऊन घ्यायचा. 1 इंच निशाण लावून आकार देऊन घ्यायचा. हे बघा, आपण पुन्हा या साईडने अस्तरच्या साईडने करू. या साईडने व्यवस्थित दिसेल. हे बघा, आपलं शोल्डर आपण हे 7.5 आणि गळा रुंदी 4 इंच आणि उंची 4.5 हा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा आणि आपण हा आकार देऊन घ्यायचा. हा आपला समोरचा भाग आहे आणि असे व्यवस्थित ठेवून आपण हा गळा कट करून घ्यायचा, किंवा आपण हा कॅनव्हिस लावूनही पलटवू शकतो. हे बघा, आपण आता हा गळा कट केलेला आहे आणि जो आपण कॅनव्हिस तयार करून याला बघा, आपला समोरचा गळा तयार झाला की आपण कॉलर लावू. आता आधी आपण बघा हे शोल्डर जोडून घेऊ. त्याच्या आधी आपला हा गळा आहे, जो गळ्याचा आपण जो मधला भाग आहे कट केलेला, तो सेम आपण कॅनव्हिसवर ठेवून सेम तसा आकार घेऊन घ्यायचा. त्यानुसार आपण आकार घ्यायचा. हे का बघा, खडूने आपण नशाण लावून घेतलं आणि 1 इंच 1.25 इंचची पट्टी त्याच्या मागे तयार करायची. हे बघा, आपल्या 4 इंचाची गळा रुंदी आहे आणि उंची 4.5. तर आपण हा पूर्ण गोल आकार आणि त्याच्या पाठीमागे 1.25 इंचाची आपल्याला ही पट्टी गळ्याची समोरचा भाग आहे, याला आपल्याला आतमध्ये पलटवायचं आहे. आणि बघा, आपला हा कपडा आहे, या कपड्यावर ठेवून आपण याला शिलाई टाकून घेऊ आणि साईडला आपण 1/2 इंच किंवा 1/4 इंच आपल्याला मार्जिंगसाठी राहील एवढं ठेवायचं आणि ते आतमध्ये पलटून घ्यायचं. बघा, आपण याच्यावर आधी शिलाई टाकून घेऊ, म्हणजे आपलं कॅनव्हिस आणि कपडा एक साथ जोडून राहील, म्हणजे कपडा सरकणार नाही. बघा, आपण आता ही शिलाई टाकून घेतली आणि जे आपण साईडला सोडलेलं आहे 1/2 इंच, तेही फोल्ड करून घ्यायचं. अशी शिलाई टाकून हे गोल राऊंडमध्ये शिलाई टाकून घ्यायची, म्हणजे आपला हा कॅनव्हिसचा गळा आहे हा तयार होईल. आणि आपला हा गळा तयार झाल्यावर आपण जो आपला समोरचा भाग आहे 4.5 इंचाचा गळा, त्यावर ठेवून हे बघा, आपण साईडच्या किनारे आपण हे शिलाई टाकून घेतलेली आहे आणि आता आपण हे साईडला कट करून घेऊ. आपण हा पूर्ण गळा कट करून घेऊ. थोडं आपण हे बघा, हे मार्जिंगनुसार आपल्याला 1/4 इंच एवढं ठेवून कट करून घ्यायचं. हे बघा, आणि आपण आपला जो गळा आहे त्यावर ठेवून हा जोडून घेऊ. हे बघा, आपला समोरचा गळा आहे
हा असं आपण ठेवून व्यवस्थित हे जोडून घेऊ. हे बघा असं गळा व्यवस्थित ठेवून आपण या पिना लावून घेतले आहे, म्हणजे आपलं हे व्यवस्थित बरोबर येते, कपडा सरकत नाही पिना लावल्याने. आणि जे आपली मार्जिंगनुसार आपण शिलाई सोडलेली होती त्यावर आपण हे शिलाई टाकून घ्यायची. हे बघा जे आपलं नशाण आहे त्यावर आपण हे शिलाई टाकून घ्यायची. हे बघा आपण हे शिलाई टाकून घेतलेली आहे आणि याला आपण आता कट देऊ. पूर्ण भागाला आपण याला छोटे कट देऊ, म्हणजे याच्याने गळा व्यवस्थित पलटतो आणि फिनिशिंग ही व्यवस्थित येते. हे बघा आता आपण याला आतमध्ये पलटून घेऊ, पण आपल्याला कॉलर कुठून लावायची आहे ते नशाण करून घ्यायचं. आता आपण इथे 4 इंचावर लावणार, तर आपण हे 4 इंचावर नशाण लावू. हे बघा इथून आपण हे 4 इंचावर इथपर्यंत आपल्याला कॉलर पाहिजे, तर तिथे असं कट करून घ्यायचं हे दोघी साईडने आणि ती एवढी शिलाई आपण काढून घ्यायची. हे बघा हे 4 इंचापर्यंत आपण अशीही कॉलर लावू शकतो, पण जर व्यवस्थित आपल्याला अजून लावायची आहे तर आपण एक नवीन ट्रिकनुसार लावू. तर म्हणजे तिथपर्यंत मी ही शिलाई जी आपली 4 इंचाची आहे ती काढून घेतली तिथपर्यंत. ही 4 बघा आपले हे 4.5 आलेले आता, आणि आपण हे पलटून घेऊ. हे बघा आपण हे 4.5 पर्यंत खोलून घेतलेलं आहे आणि हे बाकीचं जे आपलं ओपन आहे तिथे आपण आता हे शिलाई टाकून घेऊ. हे बघा आपल्याला कॉलर लावायचे तिथपर्यंत आपण ओपन करून घेतलेलं आहे आणि तिथे शिलाई टाकून घेऊ. आणि आपण ही शिलाई पूर्ण गोल आकारावर टाकून घेऊ, म्हणजे जो आपला समोरचा भाग आहे अर्धा जो पलटवलेला त्याच्यावर बी आपली दाब शिलाई होऊन जाईल. हे बघा असे व्यवस्थित, आणि जे आपला कट आहे तिथून ते टोक बाहेर काढायचे. हे बघा आपण हे पूर्ण शिलाई टाकून घेतली आणि जिथपासून आपल्याला ओपन आहे तिथून कॉलर लावायची आहे. हे बघा हे आपलं 6.5 आपण सोडलेला आहे. आणि आता आपण शोल्डर जोडून घेऊ. हे बघा हे असं ज्या शोल्डर जोडून घेऊ आपण, आपला अर्धा इंच मार्जिननुसार आपण हे शोल्डर जोडून घेऊ दोघी साईडने. बघा आपल्या हे दोघी साईडचे शिलाई टाकून तयार झालेले आहे, म्हणजे आपण हे शोल्डर जोडून घेतलेलं आहे. आता आपल्याला कॉलर लावायची आहे, तर आपण हे जिथून सोडलेलं आहे त्या साईडपासून तर दुसऱ्या साईडपर्यंत हे मोजून घ्यायचं. हे किती इंच येतील तेवढं आपल्याला कॉलर तयार करायची आहे. तर बघा आपली हे 16.5, म्हणजे आपल्याला 16.5 इंचाची कॉलर तयार करायची कॅनव्हासची. बघा आपली ही पट्टी आहे 1.25 इंचाची, तर आपल्याला हे 16.5 घ्यायचं आहे. आता हे 16.5 घेऊन आपण डबल फोल्ड करून घ्यायची आणि आपल्याला जे ओपन भाग आहे तिकडे गोल आकार द्यायचा. हे बघा हे 6.5 आपण असे घेतलेलं आहे. आणि तिथे असं नशाण लावून घेतलं आणि त्या साईडपासून आपण आकार असा गोल आकार देऊन घ्यायचा कोपऱ्याच्या साईडने. बघा हा आपला हा कॉलरचा आकार आहे. हे बघा असं आपण आकार देऊन घेतला आणि आपली कॉलर तयार झालेली आहे. आता आपण तिला एका कपड्यावर तयार करू. आपण हे 2 कपडे त्या 16.5 इंचाचे घेतलेले आहे, म्हणजे 17 इंच. एक्स्ट्राचा कपडा आपण नंतर कट करून घेऊ. आता आपण हे पट्टी याच्यावर
प्रेस करून चिपकून घेतली. आणि आता आपण ते जो उरलेला थोडा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि मग त्याच्या साईडला शिलाई टाकून घ्यायची. हे बघा, समोरच्या भागाकडनं मी असं 1/2 इंच कपडा ठेवलेला आहे. आणि आपले हे बघा, हे 2 कपडे हे आपले, एका साईडला मी शिलाई टाकून घेते. जी आपली खालची पट्टी आहे तिला आधी मी शिलाई टाकून घेतली. हे बघा, आणि एक साईडला राहू दिली शिलाई. आणि आता आपण हे जोडून घेऊ. जे आपली कॉलर आहे त्याच्या साईडला एकदम किनारे शिलाई टाकून घ्यायची. म्हणजे जो आपला कॅनव्हास आहे त्यावर वरती चढली नको पाहिजे, एकदम साईडला किनारे शिलाई मारून घ्यायची. आणि ही आकारानुसार व्यवस्थित हळूवार शिलाई टाकून घ्यायची. आणि खालचा कपडा, हे दोघी कपडे आपले सोबत एकसारखे पाहिजे, असे कपडे सरकले नको पाहिजे. हे बघा, आपण एकदम कडेच्या साईडने शिलाई टाकून घेऊ. हे बघा, हे आपली शिलाई टाकून तयार झालेली आहे. हे बघा, आणि जे आपलं हे थोडं साईडचं आहे हे कट करून घ्यायचं, जे उरलेलं असेल ते. आणि आता आपण याला गोल भागाकडे कट देऊन घेऊ, म्हणजे याच्याने लवकर पलटते. हे बघा, आता आपण तिला पलटून घेऊ, म्हणजे आपली हे कॉलर तयार होईल. बघा, अशी व्यवस्थित प्रेस करून घ्यायची. बघा, अशी प्रेस करून घेतलेली आहे. आणि आता आपला जो जे साईडला किनारे एक शिलाई टाकून घ्यायची. ही कॉलरच्या एकदम किनारे टाकायची. ही आपली दाब शिलाई आहे. हे बघा, आपण हे दाब शिलाई टाकून घेतली. आता आपली अशी कॉलर तयार झालेली आहे. आणि अशी आपण थोडंसं कट करून घेऊ. आपली मार्जिन एवढी राहील एवढाच कपडा ठेवायचा. आणि आता आपला जो गळा आहे त्याला आपण असं लावून घेऊ, म्हणजे आपली व्यवस्थित आलेली आहे की नाही आपण असं चेक करून घेऊ. ते आपलं व्यवस्थित आलेलं आहे. आणि आता आपण आपला हा जो गळा आहे याचा मध्ये सेंटर काढून घ्यायचा. आणि जी कॉलर आहे त्याचाही मध्ये सेंटर काढून घ्यायचा. आणि आधी आपण हे सेंटरपासूनच लावत घेऊ, एका साईडकडनं लावू नंतर दुसऱ्या साईडने. आता हे सेंटरमधून मी शिलाई लावत घेते. आणि आपलं व्यवस्थित पुरेल त्या पद्धतीनुसार लावायचं. दोघी कपडे आपण व्यवस्थित बराबरीमध्ये घेऊन शिवायचं. हे बघा, जे आपलं हे टोक आहे हे व्यवस्थित आलेलं आहे तिथपर्यंत. आणि लॉक करून घ्यायचं. हे बघा, हे आपलं टोक आलेलं आहे. आता पुन्हा आपण दुसऱ्या साईडने तसंच पट्टी लावून घेऊ. ही कॉलरची पट्टी लावून घ्यायची. हे बघा, असं व्यवस्थित चेक करून घ्यायचं. आणि पुन्हा दुसऱ्या साईडने तसंच आपण जोडून घेऊ. बघा, कोणताही कपडा खेचायचा नाही, दोघी सेम ठेवायचा आणि व्यवस्थित लावायचा. बघा, शेवटी लॉक करून घ्यायचं. हे बघा, इथे बी आपली कॉलर व्यवस्थित पूर्ण पुरलेली आहे. आणि जो आपला गळ्याकडचा भाग आहे शोल्डर जवळ, तिथे आपण असं कट देऊन घ्यायचं. आणि आपली हे बघा, ही कॉलरची पट्टी अशी पलटून घ्यायची. हे बघा,
ही अशी आपली कॉलर तयार झालेली आहे. पुन्हा जे आपलं जे शिलाईचं आहे ते आतमध्ये दाबून घ्यायचं आणि वरती आपली कॅनव्हासची पट्टी म्हणजे कॉलरची पट्टी घ्यायची. हे बघा आणि त्यावर एक शिलाई टाकून घ्यायची. हे बघा हे आपण जे शिवलेला जॉईंट असतो तो मध्ये लोटवायचा आणि त्यावर एक शिलाई टाकून घ्यायची. हे बघा असं व्यवस्थित हळूवार करायचं, व्यवस्थित फिनिशिंग येतं. हे बघा आपण अशी पूर्ण शिलाई टाकून घेऊ. शेवटी लॉक करून घ्यायचं. हे बघा आपली हे कॉलर लावून तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपण हे कॉलर लावलेली आहे. त्याच्यावर शिलाई टाकून घेतली आपण. हे बघा हे व्यवस्थित आपण प्रेस मारून घ्यायचे आणि आपली ही कॉलर लावून तयार झालेली आहे. हे बघा आपली ही कॉलर लावून तयार झालेली आहे आणि आपण आता बाह्या जोडून घेऊ. बघा हे अस्तर लावून ठेवलेलं आहे. याला आकार द्यायचा राहिला आहे बाहीचा. आपण उंची वगैरे आहे, फक्त बाहीचा आकार द्यायचा राहिलेला आहे. तर बघा ही आपली बाही आहे 19 इंचाची आणि आपल्याला आता हा आकार द्यायचा आहे आणि घडी आपल्याली हे 11 इंचाची. हे आपण मार्जिन जास्त घेतलेलं आहे घडीमध्ये. आणि बघा इथून आपण हे 3.5 इंच कॅप हाईट देऊ आणि हे आतमध्ये रेष ओढून घेऊ आणि इथे आपण 2 इंच आतमध्ये घेतलेला आहे आणि आपण हे बाहीचे आकार देऊ. जे आपण नेहमीप्रमाणे आकार देतो त्याच पद्धतीने आपण बाहीचे आकार देऊ. आणि बघा आपला हा दंडघेर मी हा 5.5 घेतलेला आहे आणि मार्जिन 2 इंच. आता आपण हे असं जोडून घेऊ. हे 2 इंच आपली मार्जिन आपण 1.5 इंचही ठेवू शकतो. आणि आता हे कट करून घ्यायचं. आणि जे आपण हे बाहीचे आकार दिलेले आहे त्यातला आपण वरचा आकार कट करून घ्यायचा आणि दुसरा जो कट करायचा तर आपण त्याला एकच भागाला आकार द्यायचा. दोघी सोबत कट नाही करायचा, एकच भाग कट करायचा. हे बघा अशा प्रकारे आपण हे बाहीचे आकार देऊन तयार झालेले आहे. आता आपली जी दुसरी बाही आहे ते सेम आपण याच्यावर ठेवून कट करून घेऊ. हे बघा हे आपण दुसरी बाही कट करून घेतली सेम तशीच आणि आपल्या ह्या दोघी बाह्या कटिंग करून तयार झालेल्या आहे. हे बघा आणि याच्यामध्ये सेंटर आपण असा कट देऊन घेऊ. जास्त काही एक्स्ट्राचं असलं तर हे व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचं. आणि आता आपण सेंटरमध्ये असा कट देऊन घेऊ. आणि आता आपला हा जो टॉप आहे तर आपण याच्यावर ह्या बाह्या लावून घेऊ. बघा बाही लावताना जो खोल भाग आहे तो समोरच्या भागाकडे आला पाहिजे आणि उंच भाग पाठीमागच्या भागाकडे आला पाहिजे. तसं जे चेक करून घ्यायचं. आणि आता आपण सेंटरपासूनच बाही लावू. हे बघा जे आपली मार्जिंगनुसार 1/2 इंच 1/2 इंच जे तुमची मार्जिंग आहे त्या मार्जिंगनुसार तुम्ही हे जोडून घ्यायचं. हे बघा हे व्यवस्थित आपण जोडून घ्यायचं. जर आपल्याला बाही थोडी कमी पडत असेल तर नॉर्मलचं खेचून घ्यायचं. पण आपली हे मार्जिंग 2 इंच आहे तर आपल्याला कमी पडणार नाही कारण आपली 2 इंच मार्जिंग आहे. फिटिंगमध्ये आपल्याला येऊन जाईल. आता आपण एक साईडने मधून जोडून घेतलं, पुन्हा दुसऱ्या साईडून तिथूनच मधून सेंटरमधून जोडून घ्यायचं. अशा केल्याने बाही व्यवस्थित येते मधून सेंटरमधून लावल्याने. आणि जर आपण एक साईडकडून लावत घेतलं तर ती बाही आपली अशी हातामध्ये फिरून जाते, व्यवस्थित फिनिशिंग येत नाही आणि चुन्या पडतात. तर म्हणून मध्य सेंटरमधूनच बाही लावायची.
हे बघा आता आपली ही बाही तयार झालेली आहे. म्हणजे एक शिलाई मारून तर आपण पुन्हा डबल शिलाई टाकून घ्यायची. 2 शिलाई टाकायच्या. हे बघा आपण हे 2 शिलाई टाकून घेतल्या आणि आता आपण ही बाही लावून तयार झालेली आहे. हे बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये आपली बाही लागली आहे. तसंच आपण दुसऱ्या साईडनेही ही बाही जोडून घेऊ. हे बघा सेंटरमधून लावायची, खोल भाग समोरच्या भागाकडे येऊ द्यायचा. हे लक्षात ठेवायचं, खोल भाग समोरच्या भागाकडेच आला पाहिजे. आणि आपण ही बाही सेम तशीच लावून घेऊ. जर तुम्हाला बाही कटिंगचे काही प्रॉब्लेम असतील तर माझ्या चॅनलवर बाही कटिंगचे व्हिडिओ आहे, शॉर्ट व्हिडिओ आहे, तर ते नक्की बघा. म्हणजे तुमचे काही प्रॉब्लेम सुटतील. आणि जर तुम्हाला काही बाहीविषयी किंवा कोणत्याही विषयी अडचण असेल तर तुम्ही विचारा, कमेंट करा. मी त्यानुसार व्हिडिओ बनवून ते प्रॉब्लेम सॉल्व करेल. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आज हा आपला आहे कॉलरवाला टॉप. याची पॅन्ट आपली आली डिझाईनची पॅन्ट आहे, म्हणजे सिक्रेट पॅन्ट आहे आपली आली. तर त्याचा नेक्स्ट व्हिडिओ राहील त्या पॅन्टचा, तर तो व्हिडिओ नक्की बघा. बघा आपली ही बाही लावून तयार झालेली आहे. आपण ह्या 2 शिलाई टाकून घेतलेल्या आहे. आणि बघा आपल्या दोघी साईडच्या बाह्या लावून तयार झालेल्या आहेत. बघा व्यवस्थित छान लागलेले आहे आपल्या. आपण दोघी साईडच्या बाह्या लावून घेतलेल्या आहे. आता आपण हे फिटिंगचे माप टाकणार. हे बघा आपला हा दंड घेर, हा आपण 5.5 वर नशन लावू. आणि इकडच्या साईडने आपण हे 2 इंच सोडलेले आहे. कारण आपण जेव्हा मार्जिनची फिटिंग टाकली, फिटिंग टाकताना जे मार्जिन आपण 2 इंच सोडलेलं होतं, तर त्याच पद्धतीने मी हे 2-2 इंच सोडते आहे. म्हणजे आपली ही फिटिंग तयार होईल. आणि जर आपल्याला असं नंतर काही वाटलं तर आपण एक शिलाई टाकून घ्यायची. हे बघा इथून मी हे 1.5 इंच घेतलं आणि आपण हे जोडून घ्यायचं. आणि आपण ह्या इथून 14 इंच घेतलेला आहे. मुंड्यापासून खाली 14 इंचावर आपला सीटचा लावलेला आहे. आता बघा या साईडकडनं बी आपण हे 2 इंच, हे जे आपलं मार्जिंग आहे, आणि इथून सीटपासून आपलं हे 1.5 इंच. बघा अशा प्रकारे आपलं जेही आपलं माप आहे आपल्यावाले ड्रेसचे फिटिंगचे, त्यानुसार माप टाकायचे. आपला दंड घ्यायचा, दुसरा करायचा, छातीचा चौथा करायचा, म्हणजे चौथा भाग. आता आपण हे ओपन केलं तर दुसरा भाग आहे, ते हेही आपण असं मोजून घ्यायचं. आता आपल्याला हे 26 येते, तर आपल्याला 25 पाहिजे, तर आपण थोडं अर्धा अजून कमी करून घेऊ. तर हे आपल्या मापानुसार आपण अशी फिटिंग टाकून घ्यायची. हे बघा मी आता हे दंड घेर करून शिलाई टाकून घेते फिटिंगची. जेही आपले माप असलं त्या मापानुसार शिलाई टाकून घ्यायची. हे बघा हे आपल्या बगलेकडचे जे जॉईंट आहे ते व्यवस्थित एकावर एक आले पाहिजे. आपला खालचा कपडा आणि वरचा कपडा व्यवस्थित आला पाहिजे. तर दोघी कपडे व्यवस्थित सांभाळून आपण हे फिटिंग टाकायची. हे बघा जिथपर्यंत आपलं हे सीटचं माप होतं तिथपर्यंत शिलाई आणायची आणि तिथून आपल्याला पुन्हा रिटर्न शिवायचं आहे. तर हे 2-3 इंच आपण शिलाईवर शिलाई घ्यायची आणि नंतर त्याच्या साईडला शिलाई टाकायची. तर आपण हे एक दुसरी शिलाई टाकून घ्यायची. बघा शेवटी लॉक करून घ्यायचं. आता सेम आपण या साईडने बी तसेच फिटिंग टाकून घेऊ. जे आपलं 2-2 इंच सोडलेलं आहे त्या पद्धतीने आपण मार्जिन टाकून घेऊ आणि फिटिंग करू. हे बघा जे काही सड असतील ते एक साईडने काढून घ्यायचे. आता आपल्याला इकडचे माप सीटकडून टाकत घ्यायचे. हे बघा इथून आपण लॉक करून घ्यायचं आणि जी आपली शिलाईची नशाण लावलेलं आहे त्यावर शिलाई टाकून घ्यायची. व्यवस्थित खालचा आणि कपडा
चेक करून शिलाई टाकून घ्यायची. हे बघा आपण हे नशांवर शिलाई टाकून घेऊ. आपण ज्या पिना लावलेल्या आहेत त्या अशा शिलाई करताना काढून घ्यायच्या. हे बघा आपण हे दुसऱ्या साईडची शिलाई तशीच टाकून घेऊ. आणि शेवटी लॉक करून घ्यायचं. आता आपण ही एक शिलाई टाकली, पुन्हा दुसरी सेम तसंच शिलाई टाकून घेऊ. आणि जे आपलं हे एक्स्ट्राचं आहे ते असं साईडकडनं कट करून फिनिशिंग करून घ्यायची. आणि बघा जिथून आपल्याला चॉक तयार करायचे आहे तिथे कट मारून घ्यायचा, म्हणजे आपलं कट तिथून पलटा. आणि जे आपलं थोडं एक्स्ट्राचं आहे फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचं. हे बघा आता आपण चॉक बनवून घेऊ. तर हे चॉक बनवताना पहिले आपण जे अर्धा इंचाचं आहे फोल्ड करायचं, नंतर अजून एक फोल्ड करायचं, म्हणजे आपली ही पट्टी हे चॉकची पट्टी तयार होते. बघा हे आपण चॉक तयार करून घ्यायचे. आणि जो शेवटचा भाग येतो तिथे शिलाई थांबून घ्यायची. हे बघा जेवढी आपल्याला पट्टी हवी असेल त्या पट्टीनुसार आपण फोल्ड करायचं. आणि जिथे आपल्याला टर्न घ्यायचा आहे तिथे शिलाई थांबवायची आणि तिथून रिटर्न पुन्हा आपल्याला दुसऱ्या साईडला यायचं असतं. आणि पुन्हा तिथे सुई आतमध्येच राहू द्यायची. पुन्हा टर्न घेऊन दुसऱ्या साईडला सेम तसंच आपण जेवढी पट्टी ठेवायची आहे त्या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची. म्हणजे आपले हे चॉक तयार होता ड्रेसचे. हे बघा एका साईडचे व्यवस्थित जमते, दुसऱ्या साईडला जरा त्रास होतो. तर आपण काय करायचे, पिना लावून घ्यायच्या आणि तसं तयार करायचं. बघा आपण दुसऱ्या साईडचा बी चॉक तयार करून घेऊ. मग अशा पिना लावून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित येतं. जे आपला कपडाही सरकत नाही आणि जेवढी आपल्याला पट्टी हवी असते तेवढी पट्टीही तयार होते. हे बघा आपले हे चॉक तयार झालेले आहे, व्यवस्थित छान तयार झालेले आहे. बघा आपण हे दुसऱ्या साईडकडनं बी तयार करून घेऊ. हे बघा हे दुसऱ्या साईडने बी आपण सेम तसंच तयार करून घेऊ. पिना लावून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित पट्टी फिनिशिंगमध्ये येते. बघा जे नवीन असतात त्यांना हे चॉक जमत नाही. जर असं कोणी नवीन असाल आणि त्यांना चॉक जमत नसाल तर कमेंट करून सांगा. जर कमेंट केली तर मी नक्की स्पेशल चॉक कसे बनवायचे याचा व्हिडिओ करेल. बघा आपले हे दोघी साईडचे चॉक तयार झालेले आहे. आता आपल्याला खालच्या साईडने जे आपली पॅन्टचा कपडा आहे त्याची पट्टी लावायची आहे. तर आपला जो पॅन्टचा कपडा आहे प्लेन आहे तो आपण कट करून घेतला. आपण हा 2 इंचाची पट्टी आहे आणि जी आपल्या खालच्या साईडने तळाच्या साईडने जोडून घ्यायचं, म्हणजे हे उलट्या भागाकडून जोडून घ्यायचं ती पट्टी आणि ती समोरच्या भागाकडे पलटून घ्यायची. तर आपण हे लावून घेऊ आणि शेवटी जो उरलेला कपडा आहे तो कट करून घ्यायचा, अर्धा इंच ठेवायचं आणि हे फोल्ड करून घ्यायचं. हे बघा आपली ही पट्टी अशी लावून तयार झालेली आहे. आपण उलट्या साईडला लावली आणि सीधा साईडला पलटून घेऊ, म्हणजे आपल्याला केवढी ठेवायची ती पट्टी 1 इंच 1.25 इंच त्यानुसार आपल्याला छोटी मोठी करून घ्यायची. बघा अशी आपण ही पट्टी लावून घ्यायची, हे आतमध्ये फोल्ड करून घ्यायची. अशा पद्धतीने आपण जो पॅन्टचा कपडा असला किंवा जो आपल्याला वेगळा सिल्वर गोल्डन जे काही ड्रेसनुसार लावायचं असली पट्टी तर अशा प्रकारे लावून घ्यायची. हे बघा आपण तळाच्या साईडला अशी पट्टी लावून घेतलेली आहे. एक साईडला सेम आपण दुसऱ्या साईडलाही तशीच पट्टी लावून घेऊ. हे बघा आपण ते दुसऱ्या साईडला बी पट्टी लावून घेतली आणि खालच्या साईडने अजून एक शिलाई टाकून घेऊ.
हे बघा आपण त्याच्यावर कडेच्या साईडने शिलाई टाकून घेतली. पुन्हा जे आपले चॉक तयार केलेले आहे त्याच्यावर किनारने आपण पुन्हा एक शिलाई टाकून घ्यायची. ही दाब शिलाईसारखं असते. आणि बघा हे जे चॉक तिथून आपण तयार केलेला आहे कट ठिकाणी तिथे पॉईंटवर सुई राहू द्यायची. पुन्हा तिथून टर्न घ्यायचा, इकडे खालच्या साईडने रिटर्न यायचं. हे किनारकडे शिलाई द्यायची. हे बघा हे पूर्ण एक साईडने आपण केलेले आहे. आणि बघा आपले हे चॉक तयार झालेले आहे. दोघी साईडचे आपले व्यवस्थित चॉक आलेले आहे. खालच्या साईडने बी आपण पट्टी लावून घेतलेली आहे. आणि आपला जो दुसरा भाग आहे त्याच्यावर बी आपण हे शिलाई टाकून घेऊ, दाब शिलाई. आपण एक साईडला शिलाई टाकली, सेम तशीच आपण दुसऱ्या साईडलाही टाकून घेऊ. हे बघा एकदम किनारे साईडला मारून घ्यायची. याच्याने चॉक व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसता. हे बघा आपल्या दोघी साईडच्या चॉकला आपल्या किनारच्या साईडने आपण शिलाई टाकून घेतलेली आहे. बघा एकदम छान आलेले आपले चॉक. अशा प्रकारे तुम्ही चॉक तयार करा. आपले हे ड्रेसचे कट ही म्हणतात त्याला. हे बघा आपला हा टॉप तयार झालेला आहे. आपला हा कॉलरवाला टॉप आहे. याचे आपण कॉलर कशी तयार करायची तेही बघितलं, फिटिंग, बाही. आणि बघा पूर्ण टॉप तयार झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. बघा आपण हा मशीनवर बघितला. आता आपण त्याला फळशीवर टाकून घेतला आणि व्यवस्थित बघा पूर्ण टॉप आपण छान शिवून झालेला आहे. आणि आपला हा कॉलरचा टॉप आहे. तो व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आणि आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.